नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे साजूक तूप। तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं साजूक तूप बनवून तयार केलेलं आहे मी। सुगंधही फार छान येतोय। चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 8 दिवसांपासून थोडी साय साचून ठेवलेली आहे। फ्रीज मध्ये साचून ठेवायची आहे। ती मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचंय। मोठ्या आकाराचं भांडं इथे आपल्याला वापरायचं आहे। ते फिरवून घेतलं की एका पातेल्यामध्ये मी थंड पाणी घालून काढून घेत आहे। आता आपल्याला ताक एक साइडला करून लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कढई तापायला ठेवते। थोडं करून आपल्याला लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आहे। ताक पूर्ण एक साइडला करायचंय। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ भन्नाट रेसिपीज बघायला भेटतील। इथं मी लोण्याचा गोळा साइडला करून घेतलेला आहे। आता आपल्याला गरम कढईमध्ये तो घालून घ्यायचा आहे। आता तूप आपल्याला कडवून घ्यायचंय। तूप जास्त दिवस टिकण्यासाठी मी तुम्हाला एक भन्नाट टिप सांगणार आहे। व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा ही घरच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करा व आरोग्यदायी राहा। तुम्ही बघू शकता इथं आपलं तूप छान कडत आहे। सुगंधही फार छान सुटलाय। तूप जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये 1 विलायची व 2 तुळशीचे पाने घालायचे आहे। एखादी लवंग घातली तरीही चालेल। त्यामुळे काय होतं, तूप जास्त दिवस टिकतं, त्याला सफेद कलरची अशी बुरशी लागत नाही। तूप तयार करून झालेलं आहे। थंड करून ते आपल्याला एका बाउलमध्ये गाळून घ्यायचंय। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि आनंदी राहा। सर्वात महत्त्वाचं, निकिताज रेसिपीला फॉलो करत राहा। कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहा। शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।